देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। मी विलास गौरव मल्ले, जिल्हा महामंत्री भाजप ओबीसी आघाडी। मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी आरोप केले आहे, समोर निवडणुका डोळ्यासमोर बघून राजकारण करण्याचं काँग्रेसचं नेहमीचे धोरण आहे। आतापर्यंत हे गाढ झोपेत होते, हे आता खडबडून जागे झाले आहेत। कशासाठी? तर यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। अरे वोट चोर कोण आहे हे संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला माहीत आहे। आज काय तुम्ही केलंय हे संपूर्ण जनतेला माहीत आहे। वोट चोर नाही तर मी तुमच्यावर आरोप करतोय की चोर मचाए शोर। ज्यांनी स्वतः चोरी केली तेच आरोप करतात। हो, समोर निवडणुका आहेत। मागच्या वेळी जिल्हा परिषदमध्ये बघ काय तुम्ही निवडून आला तर वोट चोरी निवडून आला होतात। लोकसभेला मान्य खासदार लोक वोट चोरी निवडून आलेत काय? फक्त यावेळेस विधानसभेमध्ये पराभव पत्करावा लागला, ते कुठेतरी म्हणायला जिवारी लागलंय। म्हणून शेतकऱ्यांचे पैसे कोणी खाल्ले? कोणाला निलंबित केलाय न्यायालयाने? कोण निवडणूक लढू शकत नाही? जामिनावर बाहेर कोण आहे? कशासाठी आहे? शेतकऱ्यांचा घोटाळा 150 कोटींच्या किती कोटी परत द्यायचे? आता हजारो कोटी कधी देणार आहात? तुम्ही लोकांचे वोट नाही, तुम्ही तर लोकांचे पैसे चोरलेत। आर्थिकदृष्ट्या त्यांना डबघाईस आणलं। जे तुम्ही डबघाईस आणलं त्यांना पुनर्जीवित करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना हातभार लावला। ते तुमच्या पोटात येत आहे। जीएसटीचे स्लॅब कमी केलंय। काल घटस्थापनेच्या दिवशी माननीय पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलंय। आज 3-3, 4-4 लाखांनी गाड्यांच्या किमती कमी झाल्यात। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळतात। 1,500चे 2,500 रुपये संजय गांधीमध्ये केलेत आम्ही। मग हे लोकांचे मन जिंकले आम्ही, म्हणून तुमची पायाखालची जमीन सरकली आहे। तुम्हाला माहित आहे येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये एक हाती सत्ता भाजप महायुतीची येणार आहे। म्हणून तुम्ही हा पोंगावा सुरू केलेला आहे। कशासाठी? तर घाबरलेले आहे तुम्ही, म्हणून आरोप करताय। काय आरोप करताय? दिशाभूल करताय जनतेची। फसवणूक तुम्ही केली आहे आर्थिकदृष्ट्या। याचे उत्तर अगोदर द्या की तुम्ही कोर्टाच्या आदेशाने जामिनावर बाहेर आहे की नाही आहे? तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे बँकेच्या घोटाळ्यात लुटलेत की नाही लुटलेत? ते कधी परत देणार आहात? मी विलास गौरव मल्ले, जिल्हा महामंत्री भाजप ओबीसी आघाडी। तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय उत्कृष्ट आहे। मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की चिंचोली जिल्हा परिषद, चनकापूर जिल्हा परिषद आणि वाकोडी जिल्हा परिषद तर नवीन एक जे जिल्हा परिषद सर्कल तयार झाले ते चनकापूर झालेलं आहे। या तिन्ही सर्कलमध्ये भाजप पक्ष जो निर्णय घेईल, ज्याला कोणाला तिकीट देईल त्याला निवडून आणण्यासाठी विलास मल्ले व माझ्या संपूर्ण पक्षातील सहकारी वरिष्ठ नेते आम्ही तन मन धनाने इथे काम करू। 100% या तिन्ही सीटा निवडून आणू। राहिला पंचायत समितींचा प्रश्न, तर तुम्हाला आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जिल्हा परिषदमध्ये व पंचायत समितीमध्ये आजचा दिवस तुम्ही लक्षात ठेवा। आणि ज्या दिवशी भाजपच्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष बसेल व सावनेर पंचायती समितीमध्ये भाजपचा सभापती व उपसभापती बसेल, तो दिवस तुम्ही रेकॉर्डवर घ्या। हा विलास मल्ले भाजप जिल्हा परिवारातर्फे तुम्हाला शब्द देतो की त्या दिवशी तुम्ही रेकॉर्डवर घ्याल की जिल्हा परिषदचे अध्यक्ष भाजपचा असेल व पंचायत समिती सभापती उपसभापती भाजपचाच असेल। असे बिनबुडाचे आरोप करणारे किती आलेत ना किती गेलेत काही फरक पडत नाही। पुन्हा एकदा नव्या जोमाने, नव्या उमेदीने माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, माननीय आमदार आशिषरावजी देशमुख, डॉक्टर राजीवजी पोद्दार, मनोहररावजी कुंभारे यांच्या नेतृत्वात आम्ही हे निवडणूक लढू आणि संपूर्णपणे जिल्हा परिषदेवर कब्जा मिळवून तफाच सावनेर व कडमेश्वर पंचायत समिती दोन्ही काबीज करू।